व्यासपीठावरती यावं. तसेच प्रकाश दाद्या साहेब यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेसाठी त्यांनी इंटरनेट आपल्याला पुरस्कृत केलं आहे. आपण सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. रुपेश मांजरे साहेब आपण सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. आणि सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. तसेच आपण जर पाहिलं तर आमच्याबरोबर ज्यांनी समालोचन केलं आज समालोचन क्षेत्रामध्ये आणि त्याच्यापासून दूर आहेत ते आमचे पांडुरंग खिल्लारे सर आज उपलब्ध झालेत. अर्थातच त्यांचं सुद्धा स्वागत आहे आमच्या कॉम्बॉक्समध्ये. तर येऊया अर्थातच विशाल बैकर यांच्याकडे. मी मात्र इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सूर्यकांत गंभीर सर. आपला आवाज आपण ऐकलात. आणि सुपर डुपर मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. रबाळे आणि एका बाजूला गोठवली संघ, दोन संघाच्या दरम्यान एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील स्वराज म्हात्रे, एक लहान वयामध्ये अगदी नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटला ज्याने वेळ लावलंय तो खेळाडू मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहे. टॉस जिंकलाय आपण पाहिलं तर गोठवली संघाने मात्र टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय रबाळे संघाला, ज्या संघाने मात्र पहिला सामना मात्र जिंकलाय आणि ते बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय स्वराज. पुढचा बॉल स्वराज आपण मध्ये गोलंदाजी मार्कवरती. इथे पहा डायरेक्ट हिट केलंय. अगदी एस्टनवरती बॉल आदळलाय परंतु पंचांकडे पाहावं लागतंय. धाव पूर्ण झाली आहे. एक धाव जरूर मिळेल. संघाच्या खाते इथे उघडलं जातं. एका धावेने संघाचा धावफलक आता पुढे जाईल. एक या धावसंख्येवरती. स्वराजच्या गोलंदाजीचा जर विचार केला पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं गडी बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल धाव प्राप्त केली आहे. सागर मात्र माघारी परतले. त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेत गोपी. आणि दोन बॅटर आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. सागर आणि ते प्रकाश आणि गोपी आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी बाद झालेत. गोलंदाजी मार्कवरती स्वराज आपण पाहतोय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळतं. अगदी वेगवान बॉल. त्याला सरळ बॅटने खेळत असताना कव्हरच्या दिशेने बॉल थांबणार नाहीये. सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दर्जेदार फटका. स्वर्गीय भालचंद्र स्मृती चषकामधल्या हा दर्जेदार फटका आपण पाहतो. बॅटर प्रकाश यांच्या बॅटमधून लाजवाब फटका मी तर म्हणेन. 4 धावेने मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये आता बदल होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 या धावसंख्येवरती. एक गडी जरूर गमावलाय परंतु प्रकाशने पहा पहिला बॉल खेळत असताना सरळ बॉलला पाठवला सीमारेषा पार. 4 धावा आल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना स्वराज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंगऑफचे क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील तोपर्यंत फक्त एक सिंगल धाव मिळेल. एका धावेने संघाच्या खात्यामध्ये भर पडेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. 4 षटकाचा सामना आपण पाहतोय. गोठवली आणि रबाळे संघ. गोठवली संघाने मात्र टॉस जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. आणि इन्व्हाइट केल्यानंतर मात्र सागर अगदी स्वस्तात माघारी परतले. पुढचा बॉल इथे पहा वेगाने टाकला. आखूड टप्प्याचा बॉल. त्याला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय पॉईंटच्या दिशेने. शर्यत लागली आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाने बॉल अडवलाय. आणि इथे बघता बघता 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेने मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये आता बदल होईल. संघाची धावसंख्या पुढे जाईल 8 या आकड्यावरती. सिंगल डबलचं क्रिकेट आपल्याला सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहायला मिळते. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे मैदानामध्ये. रबाळे संघ आपण पाहतोय बॅटिंग करतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकामध्ये एक चौकार जरूर आलाय आणि संघाची धावसंख्या पोहोचली आहे 8 या धावसंख्येवरती. स्वर्गीय भालचंद्र स्मृती चषक 2026 ची तिसरी रात्र आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया पुनश्च सहर्ष स्वागत. पुढचा बॉल वेगवान बॉल सरळ बॅटने खेळलाय परंतु लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक तिथे तैनात केलेले आहे. सरळ हातामध्ये. 1 धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावा लागेल. एका धावेने मात्र आता संघाची धावसंख्या जाईल 1 षटकाचा खेळ संपल्यानंतर 9व्या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद झाला. 1 गडी बाद झाल्यानंतर संघ जाऊन पोहोचलाय 9व्या धावसंख्येवरती. अजूनही जर विचार केला 3 षटकाचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या फेरीतील मॅच
कालच्या दिवसाचा विचार केला वाशी रॉयल्स संघ मात्र अगदी दिमागात आनंदात उत्साहात थाटा माठात मात्र सुपर फोरमध्ये दाखल झाला. आजची रात्र कोणता संघ गाजवणार सर्वच मान्यवरांचा मी पुनश्च एकदा करतो सहर्ष स्वागत मनपूर्वक आभार. अतिथी देवो भव ही संस्कृती आलेल्या मान्यवरांचे पुन्हा एकदा मनस्वी आभार. सध्याच्या घडीला मॅच आपण पाहतोय रबाळे विपक्ष गोठवली संघ सुपर डुपर मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक षटकाचा खेळ संपला, एक गडी बाद झालाय, धावसंख्या झाली आहे 9 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. रबाळे संघ बॅटिंग करतोय. हर्षण आलेत गोलंदाजी मार्कवरती. दुसरं आपण पाहतो षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिल्या षटकाचं प्रतिबंध इथे हटवण्यात आलं आणि दुसरं षटक घेऊन आलेत हर्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावक खर्च केल्या स्वराजने 9 आणि एक गडी बाद केलाय. पुढचा बॉल गोपी आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. दूरवरचा रनअप आपण पाहतोय गोलंदाज हर्षण गोलंदाजी मार्कवरती. इथे पहा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने फक्त सन्मान दिला गेला. एक धाव जरूर पूर्ण केली गेली आहे आणि हेच तर वैशिष्ट्य असं चांगल्या खेळाडूचं चांगल्या बॉलला सन्मान आणि खराब चेंडूचा मात्र समाचार आणि हेच क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. एक धाव जरूर मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल झाला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. स्वर्गीय भालचंद्र स्मृती चषक 2026 तिसरी रात्र आपण पाहतोय आणि तिसऱ्या रात्रीमध्ये मात्र ही सुपर डुपर मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमधला एक दादा संघ गोठवली संघ मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची सांगता हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलने मात्र संघाचं धावफलक सुद्धा स्थिर राहिलंय 10 या धावसंख्येवरती. 4 षटकाची मॅच आहे. 4 षटकामध्ये तुम्हाला 35 ते 40 धावा करणं गरजेचं आहे कारण समोर आपण पाहिलं बलाढ्य संघ नवी मुंबईमधील दादा संघ गोठवली संघ आपण पाहतोय आणि त्यांच्यासमोर 35 ते 40 धावा करणं फार महत्त्वाचं असेल ह्या सामन्यामध्ये कारण स्पर्धा फार मोठी आहे. प्रत्येकाचं स्वप्न होतं नाईट स्पर्धेमध्ये भालचंद्र स्मृती चषकाचं टायटल कोण जिंकणार आणि त्याच्यासाठी चाललेला रणसंग्राम. पुढचा बॉल ओव्हर द विकेट हर्षण गोलंदाजी मार्कवरती. वेगाने टाकलाय अगदी दिशा पाहावी लागेल आणि खराब दिशा आहे. 1+1 अशा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ॲड होतील. पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आहे. आणि पंच तिसरे पंच इथे आपण पाहतोय. इथे निर्णयाची वाट पाहतोय आपण. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते आहे आणि फलंदाज इथे मात्र OUT आउट त्रिफलाचीत झालाय आणि फलंदाज मात्र माघारी परतावा लागेल. बॉल मात्र एस्टनवरती आदलला. फलंदाज बाद झाला आणि त्याला माघारी परतावा लागले. दुसऱ्या विकेटचं होईल पतन. 2 गडी माघारी परतले. 2 गडी माघारी परतल्यानंतर रबाले संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहिली आहे 10 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना आपण पाहतोय अजय मात्र ते 4थ्या नंबरवरती मैदानामध्ये दाखल झालेत. रबाळे संघ टॉस पराभूत झाल्यानंतर बॅटिंग वाट्याला आली. बॅटिंग करत असताना थोडंसं सलामीचे बॅटर सागर मात्र स्वस्तात माघारी परतले. त्याच्यानंतर संघाला सावरू शकलेले नाही आहेत. संघ थोडासा संघर्ष करतोय स्ट्रगल करतोय परंतु ह्यातून सावरावं लागेल. जबाबदारी स्वीकारावी लागेल कारण संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला आहे आणि ज्या वेळी संघ अडचणीमध्ये सापडतो 1-2 खेळाडूंना मात्र त्याची जबाबदारी खांद्यावी घ्यावी लागते आणि जबाबदारी स्वीकारावी लागेल. गोलंदाजी हर्षणचा जर विचार केला आतापर्यंत चेंडू टाकले त्यांनी 3 धावा खर्च केल्यात फक्त 1 आणि गडी बाद केला 1. त्यामुळे एक चांगली गोलंदाजी तिकट मारा अचूक टप्पा वेग या सगळ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत हर्षणच्या गोलंदाजीमध्ये. स्वर्गीय भालचंद्र स्मृती चषक 2026 पर्व आपण पाहतोय. तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये ही सुपर डुपर मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती हर्षण.
बॅटर दाखल झालेत मैदानामध्ये. आपण पाहतोय अजय मात्र 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेत मैदानामध्ये. धावसंख्या मात्र स्थिर राहिली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवरती. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी वेगवान टाकलेला बॉल. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. डॉट बॉल आलाय आणि अचूक टप्पा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे हर्षनच्या गोलंदाजीमध्ये. 4 बॉल इथे मात्र हाताळलेत आणि 4 चेंडू टाकत असताना धावा फक्त खर्च केल्यात 1 आणि 1 गडी बाद केलाय. पहिल्या षटकाचा जरी विचार केला धावा खर्च केल्या त्या 9, 1 गडी बाद केला होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा हर्षन गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र थोडासा झालाय उशीर, परंतु फटका खेळलाय अगदी पद्धतशीर. बॉल मात्र जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. आणि या 4 धावेने मात्र आता संघ पुढे पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. ह्या फटक्यांची गरज होती कारण संघ थोडासा स्ट्रगल करतोय, अडचणीमध्ये आलाय. 2 गडी माघारी परतलेत, त्यातून मात्र संघाला सावरायचं आहे, जबाबदारी स्वीकारायची आहे. आणि अजय तेच करत असताना 2 चेंडूंचा खेळ केलाय आणि 2 चेंडूमध्ये 4 धावांवरती मात्र वैयक्तिक खेळतोय. 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पुढचा बॉल आपण पाहतोय इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल आलाय आणि दुसऱ्या षटकाचा बघता बघता खेळ संपलाय. 2 गडी बाद झाले. 2 गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे 14 धावा. 7ची सरासरी आतापर्यंत झाली आहे. येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धावा जोडल्या जातील, कारण समोर जर विचार केला गोठवली सारखा एक मोठा बलाढ्य संघ आहे, स्वराज मात्रे सारखा तिकडे फलंदाज आहे, जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. आणि रबाळे संघ सुद्धा काही कमी नाही आहे. पहिला सामना अगदी दिमागात, आनंदात, उत्साहात मात्र जिंकलाय आणि या सामन्यामध्ये मात्र थोडासा स्ट्रगल करतोय. परंतु स्ट्रगल करता करता अजयने मात्र संघाला सावरलंय. 4 धावा जरूर आल्यात त्याच्या बॅटमधून. येणाऱ्या 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील, त्यामुळे रबाळे संघाला. स्वर्गीय भालचंद्र स्मृती चषक 2026चं आपण हे दमदार आयोजन पाहतोय, रात्रकालीन स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसाचा विचार केला आपण पाहिलं तर धारावी संघ सुपर 4मध्ये दाखल झालेत आणि कालच्या दिवसाचा विचार केला वाशी रॉयल संघ मात्र सुपर 4मध्ये दाखल झालेत. आजच्या दिवसाची रात्र कोणाच्या नावावरती राहील त्याच्यासाठी चाललेला हा रणसंग्राम आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालेत वेदांत म्हात्रे. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 3रं षटक. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल होता, अगदी बिमर बॉल आहे. नो बॉलची 1 धाव जरूर मिळेल. नो +1 आहे का सर? 2 धावा मिळतील. पंच बिमरसाठी इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते. 3रे पंच आमच्या कॉम्बॉक्समध्ये येतील. निर्णय लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नो बॉल आहे आणि 1+1 अशा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ॲड होतील. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 16 ह्या धावसंख्येवरती. कोणत्या संघाचा 16 असेल? इथे मात्र 16 धावा झाल्यात. 2 षटकाचा खेळ संपलाय. 3ऱ्या षटकामध्ये वेदांत आलेत. पहिलाच बॉल अगदी खराब डिलिव्हर केलाय आणि फ्री हिटची संधी असेल. उघडा डोले पहा नीट. पुढचा बॉल फ्री हिट संधी असेल आता मात्र फलंदाज गोपी यांच्याकडे. इथे पहा कव्हरच्या दिशेने उडवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ, परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. स्वतःला हवेमध्ये झेपावत असताना बॉल अडवला गेलाय. धावचीची संधी आणि फलंदाज माघारी पडतील. 3ऱ्या विकेटचं पतन. पंच आणि इथे पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला जातोय. पण रिव्ह्यू नक्की आहे कशासाठी सर? आणि वाचवलेला आहे, चौकार नाही आहे.
वाटलं तिकडे रनआउटचा घेतला त्याने. अरे बाबा मला काय नाही ते आहे झोली बोलत. हां सेफ आहे मला वाटलं. आणि अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 धावा जरूर मिळतील. फलंदाज माघारी परतले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. गणेश आपण पाहतोय बॅटर नवीन मैदानामध्ये दाखल झालेत. संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे. 18 या धावसंख्येवरती 3 गडी बाद झालेत. रबाळे संघ बॅटिंग करतोय. वेदांत मात्र पहिलाच बॉल बिमर हाताळला. तदनंतर मात्र एक चांगलं कमबॅक राहिलंय. पुढचा बॉल फ्रीडच्या बॉलचा प्रॉपर फायदा घेता आलेला नाहीये. संधी होती परंतु 2 धावा जरूर मिळाल्या. 2 धावेने संघाच्या खात्यामध्ये भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या धावसंख्येवरती. इथे पहा वेगाने टाकण्याचा प्रयत्न. अजून एक खराब बॉल. नो बॉल आहे. 1+1 अशा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ॲड होतील. संघ स्ट्रगल करतोय. त्यांना कुठून तरी धावा आल्या पाहिजे आणि त्या धावा येत आहेत. अवांतरच्या का होईना परंतु संघाला गरज आहे आणि त्या धावा जरूर मिळत आहेत. संघाच्या खात्यामध्ये भर पडले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या धावसंख्येवरती. वेदांत मात्र इथे थोडंसं खराब गोलंदाजी करतायत. पहिले 2 चेंडू मात्र त्यांनी खराब हाताळत असताना धावा खर्च केल्या त्या म्हणजे 3. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे फ्रीडची आपण पाहतोय. पुढचा बॉल राऊंड द विकेट आपण पाहतोय. वेगाने टाकलाय. वाह काय गोलंदाजी आपण पाहतोय. भन्नाट वेग. अगदी बॅट पासून दूरवरती ठेवला. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. डॉट बॉल आलाय आणि 2 खराब चेंडू टाकल्यानंतर एक वेगाने टाकला सुंदर असा चेंडू आपण पाहतोय. वेदांत गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती. येणाऱ्या 11 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल रबाळे संघ आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा खोलवर पतीचा चेंडू. त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. दुसरी धाव घेण्याचे प्रयत्न आणि इथे रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं राहिलं आणि 2 धावा जरूर पूर्ण केल्या. 2 धावेने मात्र संघाच्या खात्यामध्ये भर पडेल. संघाची धावसंख्या पुढे जाईल. 22 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले रबाळे संघ आपण पाहतोय. 3 गडी बाद झालेत. 22 धावा स्कोरबोर्डवरती. रबाळे संघ बॅटिंग करतोय. गोलंदाजी आपण पाहतोय. गोठवली संघ पहिल्या षटकाचा जर विचार केला धावा खर्च केल्या होत्या 9. तदनंतर मात्र हर्षनने लाजवाब गोलंदाजी केली. 5 धावा खर्च केल्या फक्त. पुढचा बॉल इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी धीम्या गतीने टाकलाय. व्हेरिएशन फार महत्त्वाचं असतं. तुमच्याकडे कला असेल कौशल्य असेल तर तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता आणि ज्यावेळी तुम्ही सिद्ध करताना त्यावेळी लोक प्रसिद्ध व्हायला वेळ लागत नाही आहे. इथे मात्र डॉट बॉल आलाय. जसे जसे डॉट बॉल येतील मात्र थोडासा दबाव जाणवायला लागला आहे रबाळे संघावरती. इथे अजून एक दर्जेदार बॉल. लास्ट जवाब गोलंदाजी आपण पाहतोय. वेदांत ज्यावेळी पहिले 2 चेंडू खराब टाकले तदनंतर मात्र केलेले हे कमबॅक आणि कमबॅक फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. डॉट बॉल आलेत. आपण पाहिले या षटकामध्ये आतापर्यंत 3 डॉट बॉल टाकलेत आणि धावा खर्च केल्यात त्या म्हणजेच 5. पुढचा बॉल पुढे सरसावले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये आणि इथे जाईल डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव जरूर मिळेल. 1 धावेने संघाच्या खात्यामध्ये आता भर पडेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या धावसंख्येवरती. आणि हर्षनने मात्र पहिले 2 चेंडू खराब टाकले तदनंतर मात्र केलेलं कमबॅक. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 23. 2 गडी बाद. 3 गडी बाद. तसेच व्यासपीठावरती प्रकाशभाई सोनावणे यांचं सन्मान आणि सत्कार केला जातोय. वैभवदादा भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मायेचे उपदार श्वाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथं सन्मानित केला जातोय. वेलकम सुस्वागतम. 3 षटकाचा खेळ संपलाय. रबाळे संघ बॅटिंग करत असताना जाऊन पोहोचले आहे 23 या धावसंख्येवरती. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण या मैदानाचा एक इतिहास आहे. लो स्कोरिंग मॅच इथे मात्र खूप रंगतदार होताना आपण पाहिल्यात. या मैदानावरती कोणतीही धावसंख्या कमी नाही आहे. कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाही आहे कारण या मैदानाचा इतिहासच थोडासा वेगळा आहे. कोण विसरेल आपण पाहिलं श्रीकृष्ण दिवा आणि माहोल कोलीवाडा संघाची मॅच. 21 धावांची मॅच. अगदी दिवा संघ मात्र जिंकला होता.
शेवटचं निर्णायक षटक आपण पाहतोय. 6 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. प्रणाल आलेत गोलंदाजी मार्कवरती. डेथ ओव्हरची षटक आपण पाहतोय. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जास्त काल हवेमध्ये बॉल आहे. बॉल चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय नाहीये, परंतु बॉल चालला डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव जरूर मिळेल. एका धावेने संघाचे धावफलक आता पुढे जाईल, ते म्हणजेच 24 धावसंख्येवरती अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलवरती किती धावा जोडल्या जातील. प्रणाल आलेत गोलंदाजी मार्कवरती, परंतु बॅटरचा जर विचार केला, अजय यांच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय, परंतु त्यांना जेवढी संधी पाहिजे होती तेवढी मिळालेली नाही आहे. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत प्रणाल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथे सरळ बॅटने, सीधी बात, नो बकवास, सरळ पाठवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. थोडासा झाला उशीर, परंतु फटका खेळलाय पद्धतशीर. 6 धावांसाठी षटकार आपण पाहतोय आणि संघ मात्र आता मजल घेते, ते म्हणजे 30 या धावसंख्येवरती. अजूनही जर विचार केला या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये किती धावा जोडल्या जातील. प्रणालवरती आता मात्र आक्रमण चढवायला सुरुवात झाली आहे. बॅटर आपण जर विचार केला अजय, मी मगाशीच म्हटलं होतं अजयला जास्तीत जास्त संधी द्यावी लागेल. गणेशने मात्र षटकार मारलाय. पुढचा बॉल. इथे पहा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, थोडासा दबाव आणि दबाव जाणवायला लागलाय गोलंदाज प्रणालवरती, कारण आधीच्या बॉलवरती षटकार आलाय आणि त्यानंतर मात्र बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु अवांतर चेंडू आहे. एक धाव जरूर मिळेल. संघाच्या खात्यामध्ये ॲड होईल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 31 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. ओह, पहिल्या बॉलवरती वार केला होता, त्यानंतर मात्र पलटवार. तू शेर है तो मैं सव्वा शेर हूँ, हे सांगत असताना फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. 4थ्या विकेटचं पतन. गणेश मात्र बॅक टू द पवेलियन. 4 गडी बाद झाले. तर संघाची धावसंख्येचा जर विचार केला 31 धावा अजून या षटकाचे जर विचार केला, 3 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 3 बॉलमध्ये किती धावा जोडल्या जातील. गणेश यांनी मात्र वैयक्तिक जर विचार केला, एक षटकार त्यांच्या बॅटमधून आपण जरूर पाहिला आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. मंदार आपल्याला पाहायला मिळतील. रबाळे संघ येणाऱ्या 3 बॉलमध्ये किती धावा जोडल्या जातील, कारण संघ आता सध्या स्थितीमध्ये जर आपण विचार केला एक सन्मानजनक स्थितीकडे जात असताना धावसंख्येवरती पोहोचला आहे 31 धावा. 31 रन्स आपण पाहतोय. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. भालचंद्र स्मृती चषक 2026 पुन्हा एकदा प्रेक्षक आपण पाहतो चारी बाजूला. त्या सर्वच प्रेक्षकांचं करूया सहर्ष स्वागत. येथील दादा भोईर, वैभव दादा भोईर यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे भव्य दिव्य असं आयोजन, आणि या आयोजनामध्ये मात्र हा मैदानावरती आपण पाहतोय क्रिकेटचा रणसंग्राम. रबाळे विपक्ष गोठवली संघ. गोठवली संघाने मात्र टॉस जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अगदी योग्य होता, हेच मात्र आतापर्यंत सांगितलंय. परंतु गणेशने मात्र एक षटकार मारलाय आणि संघाला पुन्हा एकदा दाखवून दिलंय की आम्ही सुद्धा काही कमी नाही आहोत, कारण संघ जाऊन पोहोचला 31 या धावसंख्येवरती. 3 बॉलचा अजूनही खेळ शेष आहे. 3 बॉलमध्ये किती धावा जोडल्या जातील. प्रणाल आलेत गोलंदाजी मार्कवरती. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. दूरवरचा रनअप. वेगाने टाकलाय त्याला. लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अगदी क्षेत्ररक्षकाच्या नाही ना. अरे बाबा टेकलाय ना, कशाला टेकलंय.
चौकार नाही आहे इथे. बॉल अडवला गेलाय. आउट कोण झाला? सर या बॉलवरती किती धावा असतील? पंच 2 धावा असतील. 2 धावेने मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये आता भर पडेल. संघाची धावसंख्या 33 या धावसंख्येवरती पोहोचली. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. रबाळे संघ आपण पाहतोय एक सन्मानजनक स्थितीपर्यंत येऊन पोहोचला आहे. जर एखादा मोठा फटका आला तर मात्र या सामन्यामध्ये रंगत नक्कीच वाढेल. कारण 2 बॉलमध्ये एक मोठ्या फटक्याची गरज असेल ते म्हणजे रबाळे संघाला. आणि गोठवली संघाचे गोलंदाज मात्र म्हणत असतील डॉट बॉल येणं फार महत्त्वाचं आहे. पुढचा बॉल प्रणाल आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती. इथे पायात टाकलेला बॉल पंचांकडे दाद मागे जाते. लेग बी फॉर विकेट्स. LBW. फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. 5व्या विकेटचं पतन. अजय टाक मात्र माघारी परतत असताना आपण पाहतोय. नक्की अजय मात्र माघारी परतलेत. अजय माघारी परतल्यानंतर संघ मात्र एका संघर्ष करत असताना धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 33 धावांवरती सद्यस्थितीमध्ये रबाळे संघ बॅटिंग करतोय. शेवटचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. आणि प्रणाल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. प्रणालने एक षटकार जरूर आपण पाहिला त्याच्या गोलंदाजीमध्ये आला, परंतु तदनंतर मात्र कमबॅक केला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाले ते विकास आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा निर्णायक षटक. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या फटक्या बॉलवरती एक मोठा फटका येणं फार गरजेचं असेल रबाळे संघाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं. 33 धावा झाल्यात. इथून जर षटकार आला 39 पर्यंत मजल मारू शकतो रबाळे संघ. डॉट बॉल आला तर चांगलं कमबॅक करेल मी तर म्हणेल गोठवली संघ. पुढचा बॉल ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रणाल इथे पुन्हा एकदा पाठच्याच बॉलवरची पुनरावृत्ती करत असताना बॉल मात्र पायांवरती आदळलाय. लेग बिफोर विकेट्स. अजून एक गडी माघारी परतावा लागेल आणि 6व्या विकेटचं होईल पतन. 4 षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना रबाळे संघ जाऊन पोहोचलाय 33. येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल 34 धावांची. पुढच्या मॅचचा इथे टॉस केला जातोय. दोन्ही संघांना आपण इन्व्हाइट करतोय. पुढची मॅच आपण पाहतोय जय मल्हार वर्सोवा आणि त्यांच्या विरुद्ध रोलेक्स एरकॉन गजानन तुर्बे. 2 कॅप्टन प्लीज आपण टॉससाठी या. आपल्याला इन्व्हाइट केले जाते टॉससाठी. गजानन तुर्बे आणि जय मल्हार वर्सोवा दोन्ही कॅप्टन. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण टॉससाठी यावं. रबाळे संघ आपण पाहतोय 4 षटकाचा खेळ संपला. 4 षटकाच्या अखेरीस जाऊन पोहोचला. 33 या धावसंख्येवरती 34 धावांचं लक्ष ठेवलंय गोठवली संघाच्या समोर. तसेच देवनाथजी मडवे साहेब यांचं इथे शुभागमन झालंय सारसोळे गावचे. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. रोलेक्स एरकॉन गजानन तुर्वे संघाचे रितेश दादा इथे व्यासपीठावरती आलेत कॅप्टन. आणि जय मल्हार वर्सोवा संघाचे कॅप्टन. दोन्ही कॅप्टन इथे आलेत. आपण टॉस केला जातोय दोन्ही संघांच्या दरम्यान. एक बिग बॅटल मॅच आपल्याला पाहायला जरूर मिळेल. सुपर डुपर मॅच. दोन्ही बलाढ्य संघ आपण पाहतो एकमेकाच्या विरोधात मात्र खेळताना पाहायला मिळतील. जय मल्हार वर्सोवा विपक्ष गजानन तुर्बे. आधीच्या सामन्यामध्ये काय दमदार फलंदाजी राहिली होती रितेश म्हात्रे या फलंदाजांची. आणि पुढील मॅचमध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये जरूर पाहायला मिळतील. मी वैभव दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते
प्रकाशभाई सोनवणे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करायचा आहे या मॅचचा. आपण पाहतोय रॉलेक्स एअरकॉन गजानन तुर्बे विपक्ष जय मल्हार वर्सोवा संघ आपण पाहतोय. दोन संघाचा इथे टॉस केला जातोय प्रकाशभाई सोनवणे यांच्या शुभ हस्ते आणि दमदार मैदानामध्ये मॅच आपण पाहतोय. रबाळे विपक्ष गोठवली संघ, दोन मोत्तब्बर संघ आणि त्यांच्या दरम्यान असलेला हा रणसंग्राम. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना स्वराज मात्रे आणि त्याच्या जोडीला तुषार मोहंती. चौतीस धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी जय मल्हार वर्सोवा संघाने टॉस जिंकला. आपला निर्णय काय असेल त्वरित त्याची अंमलबजावणी करा. फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे गजानन तुर्बे या संघाला. 4 षटकाचा सामना असेल. पुढील मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघ मात्र पहिल्या फेरीतील सामने जिंकले. दुसऱ्या फेरीतील मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चौतीस धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्वराज मात्रे आणि त्याच्या जोडीला तुषार मोहंती. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. सागर आलेत गोलंदाजी मार्कवरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये जबाबदारी दिली आहे कारण 34 धावा इथे रोखायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त विकेट जास्तीत जास्त डॉट बॉल घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे सागर या गोलंदाजावरती जबाबदारी दिली गेली आहे. रबाळे संघाचं भवितव्य या गोलंदाजाच्या हातात दिले गेलं आहे कारण पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त वाचवणं धावं फार महत्त्वाचं असतं. आणि सागर आलेत गोलंदाजी मार्कवरती. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धामध्ये दाखल झाला आहे. प्रारंभ आरंभ आणि करूया शुभारंभ. 34 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी पहिलाच बॉल ओव्हर द विकेट आपण पाहतोय. सागर इथे ताईनं आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. इथे पहा सन्मान दिलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळून काढलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. एका धावेने मात्र संघाचं खातं उघडलं जात आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज स्वराज मात्रे आलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सागर आपल्याला पाहायला मिळतील. लोजिस फुलटॉस अगदी उंच उडवलाय. बॉल हवेमध्ये. 1 बाउन्स. सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. दर्जेदार फटका आपण पाहतोय. लोअर फुलटॉस होता त्याच्यावरती फुल टोल वसूल केला आहे आणि या 4 धावेने मात्र संघाची धावसंख्या 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 34 धावांचं लक्ष आणि सुरुवात मात्र दमदार झाली आहे गोठवली संघाची. किती झाले? 5 धावा झाल्या. 2 बॉल आतापर्यंत टाकले. सागरवरती थोडंसं आता आक्रमण चढवायला सुरुवात केली आहे. स्वराज मात्रे मोठं नाव आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमधलं. अगदी लहान वयामध्ये प्रत्येकाला वेळ लावलं या खेळाडूने आपण पाहतोय आणि सध्या बॅटिंगसुद्धा त्याच पद्धतीची करतोय. नावाला साजेसा असलेला खेळ आपण त्याचा पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट आपल्याला पाहायला मिळतील. सागर इथे पहा आखूड टप्प्याचा बॉल वेगवाने टाकलाय परंतु अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न एक धाव घेण्यापासून रोखू शकलेले नाही आहेत. आणि स्वराज मात्र यांना माहिती आहे आधीच्या बॉलवरती चौकार आलाय त्यामुळे इथे जबाबदारी आपल्यावरती आहे संघाची. जोखीम पत्करणं फार अवघड आहे त्याच्यामुळे एक धाव जरूर मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. एका धावेने संघाच्या खात्यामध्ये भर पडली आहे. धावसंख्या झाली आहे 6 या आकड्यावरती. पुढचा बॉल इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय आणि हेच बॉल टाकणं फार महत्त्वाचं आहे. कोणत्याही बॅटरने जर 3 बॉलवरती 3 षटकार मारले तर मयुरेश म्हात्रे कोपरखर्णे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि या पारितोषिकांची खैरात लावली जाते. क्रिकेटबद्दल असलेलं प्रेम आहे खेळाडूंवरती असलेला विश्वास. इथे पहा सरळ बॅटने सीधी बात नो बकवास. बॉल मात्र जाईल सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार.
अजून जर 2 आले तर मयुरेश म्हात्रे यांच्याकडून 3000 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. 6 धावेने मात्र संघ आता पुढे पोहोचलाय. 12 या धावसंख्येवरती पहिल्या षटकामध्ये आक्रमण करायला सुरुवात केली आहे. 34 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात मात्र दमदार झाली आहे गोठिवली संघाची. पुढचा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवरती सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं भागडं षटक आपल्याला पाहायला मिळेल. इथे पहा छोटा पॅक बडा धमाका. बॉल मात्र जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सोळा धावसंख्येवरती पोहोचली आहे गोठिवली संघ आपण पाहतोय. 34 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करत असताना अर्धा टप्पा तर आपण बघतो काढला आहे गोठिवली संघाने. येणारे अजून जर बॉल आपण विचार केला 18 आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल ते म्हणजेच 24 बॉल 18चं समीकरण आता सोपं होऊन बसलंय गोठवली संघासाठी. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये सागर थोडेसे महाग ठरले. महागडं षटक राहिलं सागर यांच्या नावावरती. 16 धावा खर्च केल्या. सलामीची जोडी अजूनही सुरक्षित आहे. आपण जर विचार केला वैयक्तिक बॅटरचा तर स्वराज यांनी मात्र एक चौकार जरूर मारला आपल्या इनिंगमध्ये. आणि तुषार मोंती यांचा जर विचार केला एक षटकार आला आणि एक चौकार आलाय. वैयक्तिक 11 धावांवरती खेळतायत. लवकरात लवकर आपण पाहतोय सामना संपवण्याच्या तयारीमध्ये 2 बॅटर. परंतु इथून सुद्धा कमबॅक होऊ शकतो कारण या मैदानावरती आपण अनेक वेळा पाहिलंय क्रिकेट हा रंग बदलवणारा खेळ का म्हटलं जातं कारण याच मैदानाने दाखवून दिलंय. 21 धावांची फायनल सुद्धा श्रीकृष्ण दिवा संघ या स्पर्धेमध्ये जिंकला होता. आणि या मैदानाचा इतिहास आहे ज्यावेळी लो स्कोरिंग मॅचेस असतात त्यावेळी मात्र अनेक संघ ह्यावेळी ठरताना आपण पाहिलंय. पुढचा बॉल धीम्या गतीने टाकलाय पुढे सरसावले अगदी स्लॉट मध्ये. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी षटकार. आणि 6 धावेने मात्र संघ आता पुढे पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. आता समीकरण सोपं होऊन बसलंय गोठवली संघासाठी. आता 12 धाव्यांची गरज आहे. राहुल गोलंदाजी मार्कवरती. इथे फिरकीपट्टू आपण आहेत. इथे पहा चांगली दिशाहीन आपण पाहतोय. आधीच्या बॉलवरती षटकार तदनंतर मात्र पलटवार डॉट बॉल आलाय आणि कमबॅक केलंय जरूर या बॉलवरती. सुटकेचा निश्वास सोडलाय गोलंदाजाने आपण पाहतोय. फुलटॉस बॉल हे चेंडू तुम्ही टाकू शकत नाहीये परंतु बॉल मात्र जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. आणि खराब बॉल होता. अगदी फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. 6 धावेने मात्र संघ पुढे पोहोचलाय. अठ्ठावीस धाव्यांवरती जाऊन पोहोचलाय. अजूनही जर विचार केला 6 धावींची गरज आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. पहिल्या षटकामध्ये सागर यांनी आपण पाहिलं 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र दुसऱ्या गोलंदाजी आपण जर विचार केला कुणाल राहुल आले. राहुलने मात्र थोडंसं पहिल्याच बॉलवरती षटकार तदनंतर मात्र डॉट बॉल आणि पुन्हा एकदा षटकार आलाय. स्वराज मात्र आता हॅवी ठरलेत गोलंदाजांवरती. पुढचा बॉल इथे अजून एक चांगला फटका. 1 बाउन्स बॉल मात्र जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार आलाय आणि हा सामना मात्र एकतर्फी झालाय मित्र असंच म्हणेन कारण दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अजून या षटकाचा विचार केला 3 चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक आहे त्या षटकामध्ये. 2 धावींची गरज आहे आपण पाहतोय. इथे पहा स्लॉक स्वीप. बॉल गाठले सीमारेषा. 6 धावांसाठी षटकार आणि हा सामना जिंकलाय गोठवली संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. परंतु हडलक बॅड लक मी तर म्हणेन रबाळे संघ. खूप चांगला खेळ राहिला तुमचा सुद्धा. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपला सुद्धा मनस्वी आभार. तसेच व्यासपीठावरती आपण पाहतोय आमचे सन्माननीय देव दुर्गावले साहेब यांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष